इंडियन किचन वाईजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत पोटॅटो सँडविच. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 ब्रेडचे स्लाइस, गरम मसाला, चाट मसाला, धनेपूड, हळद, तिखट सगळं अर्धा अर्धा चमचा आहे. 6 बटाटे घेतले, कांदा, 1 कांदा बारीक चिरलेला, कढीपत्ता, 4 चमचे लिंबाचा रस, 1 वाटी पुदिना, 2 चमचे डाळ, आलं आणि लसूण, कोथिंबीर, मोहरी, 2 अख्ख्या मिरच्या आणि काही तुकडे केलेले, 1 चमचा जिरं, टोमॅटो केचप आणि चीज. सर्वप्रथम आपल्याला बटाटे आधी स्मॅश करून घ्यायचे. बटाटा आपण स्मॅश करून घेतलाय. तर आता आपल्याला याला फोडणी देऊन याला शिजवून परत एकदा त्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. ते चला करू. मी इथे कढई तापत ठेवली आहे, तर त्याच्यात आता आपण तेल टाकूया. तर आता तेल चांगलं तापून घ्यायचंय. आता मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडली आहे. आता त्याच्यात आपण जिरं टाकून घेऊया. फोडणीमध्ये मिरच्या टाकून घेऊया. तर त्याच्यात आपण कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला चॉकलेटी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता कढीपत्ता टाकूया. आता आपला कांदा चांगला गुलाबीसर होत आला आहे. तर त्याच्यात आपण आता मसाले टाकूया. तर पहिले हळद टाकायची आहे, तिखट आणि धनेपूड सगळं मिक्स करून घेऊया. मसाला चांगला शिजून द्यायचा आहे. त्यात आपला उकडलेला बटाटा टाकून घेऊया. आणि मिक्स करून घ्यायचंय सगळं. आपला गरम मसाला आणि चाट मसाला टाकून घेऊया. चाट मसाला आपण टाकलाय. चाट मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून मीठ अंदाजानुसार टाका. आणि आता परत चांगलं आपण परतून घेऊया. आता आपण ह्याच्यात लिंबाचा रस टाकूया. 2 चमचे लिंबाचा रस टाकायचा आणि परतायचं. परत मिक्स झालंय सगळं. आता त्याच्यात थोडी कोथिंबीर वरून गार्निशिंग साठी टाकायची आहे. आपला फिलिंग मसाला जो काय असेल तो तयार झालाय. आता गॅस बंद करून ह्याला आपण गार करून घ्यायचे पूर्ण. तर आपल्याला आता सँडविचसाठी चटणी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण मगाशी जे साहित्य घेतलेलं त्याच्यातलेच साहित्य. तर मी आधी ही कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात टाकते. 1 वाटी कोथिंबीर, 2 मिरच्या, लसूण, आलं, पुदिना, डाळ आणि लिंबाचा रस आणि थोडं पाणी टाकते मी. आणि आता ह्याची आपण चटणी करून घेऊ. मीठ पण टाकायचं अंदाजानुसार. आपला मसाला चटणी सगळं रेडी आहे. आता आपण सँडविच बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे ब्रेड घेतले 4. तर एका साईडच्या ब्रेडला आपण हिरवी चटणी लावून घेऊया. तर दोन्ही ब्रेडला आपण इथे चटणी लावून घेतली. आता ह्या 2 ब्रेडला आपण सॉस लावून घेऊया.
सॉस स्प्रेड करून घ्यायचा आहे सॉस. आता सॉस आणि चटणी दोन्ही लावून झाले, तर आता आपण मसाला आपण जो तयार केला आहे तो लावून घेऊया याला. तर इथे भाजी लावून झाली आपली, तर आपण आता त्याच्यावरती चीज खिसून घेऊया. चीज आपलं खिसून झाले, तर आता आपण हे ब्रेड एकावर एक ठेवून घेऊया. आणि आता हे बटर लावून दोन्ही बाजूला बटर लावून भाजून घेऊया. इथे आता बटर टाकून तव्यात आता आपण बटर टाकून घेतले. तर आता आपण आपले सँडविचेस बटर आपण आता स्प्रेड परत करून घेऊया. आता दुसरा पण सँडविच आपण फ्राय करून घेऊ. थोडं बटर आपण वरतून पण लावून घेऊया. अशा प्रकारे आपले हे सँडविच छान खरपूस भाजून झाले. आता आपण त्याला 2 भागात कापून घेऊ. अशा प्रकारे आपले सँडविच तयार झालेत. गार्निशिंगसाठी वरतून थोडं चीज खिसून घेऊया. अशा प्रकारे हे आपले सँडविच